परभणी ITI मध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ, प्रॅक्टिकल सुविधा आणि अध्यापनाचा गंभीर बोजवारा. नमस्कार, वृत्तरत्न महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. प्रतिनिधी मोहन दिपके यांच्याकडून सविस्तर वृत्त. परभणी येथील शासकीय ITI मध्ये मागील 6 महिन्यांपासून विविध ट्रेडचे प्रॅक्टिकल केवळ कागदोपत्री सुरू असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. आवश्यक साहित्य, उपकरणे आणि मार्गदर्शनाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून रोजगार क्षमता, कौशल्यासह अनेक विषयांच्या तासिका घेतल्या जात नसल्याचा संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यास मार्क्स कमी करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि विद्यार्थिनींसाठी महिला कक्ष अशा मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थी, पालक आणि सामाजिक संघटनांकडून देण्यात आला आहे. मुख्य संपादक सागर रोकडे, संपादक संदेश भालेराव. पाहत राहा वृत्तरत्न महाराष्ट्र न्यूज. खास करून याच्यामध्ये 5 महिन्यापासून येस विषयाचा कुठलाच ट्रेंड नाही. एक त्याच्यानंतर ड्रॉइंग आणि मॅथ याचेही क्लास तुम्ही सांगितले की होतात, रेग्युलर होतात, हेही होत नाही. त्याच्यानंतर जे प्रॅक्टिकल आहे त्याच्यातही सगळे कागदोपत्री होतात. कारण प्रॅक्टिकलसाठी हवं ते सामान, मशिनरीज इथं त्या उपलब्ध नाही. ठीक आहे, मग एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या व्हायला येतात. त्याच्यानंतर इथं काय लेडीज रूम आहे, गेस्ट रूमची व्यवस्था आहे काय? गेस्ट रूमची लेडीज रूम आहे, चालेल. तुमच्या इथं जे बाथरूम आहे हेही साफ नसते. एवढ्या सगळ्या गोष्टी एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये मुलांसाठी आणि तक्रार केलेल्या विद्यार्थ्यांना टार्गेट केलं. परीक्षा आलेली आहे परंतु विद्यार्थ्यांना पिरियडच झालेला नाही, तर विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये काय हे करायचं, उत्तर द्यायचं. तर ते GI ऑर्डर काढली होती सरांनी, पण ते आमच्या याच्यामध्ये क्लॉजमध्ये बसत होते. कारण ते आम्ही लिहून दिलं सरांना. आपण जे ESचा जो भाग आहे तुम्ही प्रिन्सिपल सरांना तसं सांगितलेलं पण आहे आणि तसं पत्र पण दिलं आहे. ठीक आहे, त्याचं तुम्ही लेखी पत्र दिलं आहे. तुम्ही तो सब्जेक्ट शिकवत नाही, मग तुम्ही त्यासाठी समजा जो आउटसोर्सिंग पर्सन आहे किंवा आउटसोर्सिंग लोक त्यांना भरली, ते पद भरलेत का आपण? नाही. किती महिन्यापासून भरले नाहीत? 5 महिन्यापासून. 5 महिन्यापासून जर आपल्याकडे तो विषय शिकवला जात नाही, याला जबाबदार प्रिन्सिपल की गटनिदेशक? गटनिदेशकाचं काम काय? मला एवढं 5 महिन्यापासून यांचं नाव तिथं आहे पण लेक्चर होत नाही. ते काय म्हणतात की आम्ही सरळ विद्यार्थ्यांना आम्ही ते नोट्स देऊन टाकतो, म्हणजे विद्यार्थ्यांना वाचायचं त्याचं पास होऊन जायचं सरळ सोप्या. आता जर समजा तुम्हाला तिथं घ्यायचं नव्हतं तर तुम्ही प्रिन्सिपल प्रॅक्टिकल वगैरे रेग्युलर घेतात नाही? कधी कधी घेतात, कधी कधी. कुठला ट्रेड नाही? ट्रॅक्टर मेकॅनिक प्रॅक्टिकल किती झाले आतापर्यंत? 50 प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे होते, त्यापैकी फक्त 10 प्रॅक्टिकल घेतलेले आहेत. बोलू खरंच ES विषयाचे क्लास होते का? प्रॅक्टिकल साठी ज्या ज्या इथं सुविधा असायला पाहिजे त्या सुविधा आहेत. तुम्ही इथं या गोष्टीचं आवाज उठवला 5-4 यापर्यंत जो तुमचे जे काही तुमच्यावर कारवाई होईल. दडपण्याचं काम करणार नाही. तुमचं कोणीही काही नुकसान करू शकत नाही. जर तुम्हाला काही शिकवलं नाही तर परीक्षेला तुम्ही काय लिहिणार? ते फक्त नोट्स देणार, परीक्षेमध्ये काय पाहून लिहिणार. म्हणजे त्यांनी आतापर्यंत नोट्स मोटर मेकॅनिकचा विद्यार्थी आहे, ज्युनियर बी. आमचं थेअरी पूर्ण झालंय, फक्त आमचं झालं नाही ते ES. सब्जेक्ट काही तुम्हाला आम्हाला पहिले घेतो ते तुमचे GS म्हणजे GI वगैरे जे समजा ग्रुप इन्स्ट्रक्टर ते म्हणतात की आम्ही विद्यार्थ्यांना नोट्स वगैरे प्रोव्हाइड केलं, असं काही प्रोव्हाइड केलं का तुम्हाला? नाही केलं. थेअरीच्या सरांनी केलं, आमच्या थेअरीच्या सरांनी. बाकीच्या ES आम्हाला
आधी सर होते शिकले ते शिकवले की आम्हाला येईल आमचे सर बदलले नंतर येते ते आता दुसऱ्या सर आले ते आम्हाला माहित नाही आणि ते नंतर आम्हाला शॉर्ट टर्म कोर्सेस वगैरे आपल्या इथे चालू आहेत. त्यामध्ये तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांनी त्यामध्ये शॉर्ट टर्म कोर्सेसचा फायदा होतो? शॉर्ट टर्म कोर्स एकच दिवस होते फक्त ते तिथे तुम्ही फोटो काढू शॉर्ट टर्म कोर्स फक्त एवढ्या टर्ममध्ये एकच दिवस घेतला का? आणि एका दिवसामध्ये गेलो पण नाही आम्ही. काय त्यावेळेस अटेंडन्स वगैरे असं काही किती होतं? तुमचं ॲडमिशन होते ना यामध्ये शॉर्ट टर्म कोर्सेससाठी?